कशा आहात मंडळी? मजेत ना? मजेत ना. मी पूजा, मी सुधीर. तुम्हाला सर्वांचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करतो. आणि इकडे आहे ती आहे अपकमिंग ब्राईड रोशना. तर आम्ही तिघेही तयार होऊन आता इथं हॉलवरती आलेलो आहोत. नवरी मुलगी यायची आहे आणखी, तोपर्यंत आम्ही आलेलो आहोत. तर पाहू आता त्यांच्या साऊथ इंडियन स्टाईलचं लग्न कसं आहे काय ते. कालच्याही तुम्ही ब्लॉगमध्ये पाहिलंच असेल. तर बऱ्यापैकी वेगळी पद्धत दिसली त्यांची. बऱ्यापैकी नाही, बरीच पूर्णच वेगळी पद्धत होती त्यांची. हो, तर आता पाहू आपण काय असणार आहे काय ते. त्याच्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला, तोपर्यंत आम्ही नवरी येते तोपर्यंत आम्ही फोटो व्हिडिओ काढून घेतो. म्हणजे परत निवांत लग्न झाले की पटकन निघायला आम्ही मोकळे. तर चला, भेटू आपण पुढे. फोटो काढून झाले. बट नवरदेव आलेला तिथं ते पण तो नवरदेव आहे आणि नवरी येते. नवरी मागे आहे. तर चल आता जाऊन पुढे जाऊन बसणार आहे. ते काय घेऊन आली ती एवढं? महानारायण प्रयादेश्य सहस्रपरावणि मंडलमण्डले सुप्रतिष्ठिते दिगुण्डानां पितॄणां नरकात् उत्तीर्य शाश्वत ब्रह्मलोका नित्यनिवास सिद्ध्यर्थं अहिरण्य उदकपूर्वक त्यांच्याकडे जे मंगळसूत्र आहेत ते नवरीचे मामा सगळ्यांकडे जाऊन त्याच्यातून आशीर्वाद घेणार आणि मग ते नवरीला घातलं जातं. तर अशी एक छान अशी रिच्युअल्स होता त्यांच्याकडे. आणि त्याचबरोबर आणखीन एक पुढे एक आहे ते मंगळसूत्र घालताना ते प्रत्येकाला दाखवणार आणि मग ते घातलं जातं.
आणि त्याचबरोबर ज्या अक्षदा आहेत की ज्या आपल्याकडे आपण खाली बसूनच म्हणजे मंडपात खाली बसूनच नवरा नवरीच्या अंगावर टाकतो, तर तशी न टाकता ज्यावेळेस आपण त्यांना आशीर्वाद देण्यासाठी स्टेजवर जातो तर त्यावेळेस त्यांच्या डोक्यावर त्या अक्षदा टाकायच्या. तर अशी सुंदर 2-3 रिच्युअल छान होत्या त्यांच्या आणि बाकीच्या काही आम्हाला समजल्या नाहीत. आम्ही खाली बसलेलो त्याच्यामुळे काही लक्षात आल्या नाही, तर लांबूनच पाहत होतो आम्ही जे स्क्रीनवरती दिसत होतं ते. तर पण छान होती, खूप सुंदर असं त्यांची वेडिंगची पद्धत होती आणि त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शॉर्ट करता नक्की पहा. लाडू आहे, पनीर आहे, वांगा आहे, त्यानंतर रुमाली रोटी आहे, राईस आहे, त्यानंतर हे टोमॅटो चटणी आहे आणि डाळ पण आहे व्हेज. बरंच आणि नॉनव्हेजवाल्यांसाठी वेगळं. चला भूक लागली आता, खाऊन घेतो आम्ही. कसं होतं जेवण? काय आवडलं तुला? एकदम क्लीन ताट केले. तुम्हाला काय आवडलं? एखादच घे.
आता छान आमचं असं जेवण झालं. त्याच्यानंतर आता फ्रूट सॅलेड आहे, आईस्क्रीम पण आहे. हो, त्याच्यानंतर आईस्क्रीम पण आहे. तोपर्यंत आम्ही फ्रूट सॅलेड संपवतो, मग आईस्क्रीम. थंड जेवण झालं. तिला भेटून पण आलो. जेवण करून आता निघणार आहे, कारण आम्हाला दोघांना पण बस आहे आणि बरंच लांब आहे. ते हैदराबाद सिटीपासून यायचं. चला आता जेवण करून मग ते आईस्क्रीम खाऊन कसं आईस्क्रीम छान आहे. सो फायनली आमचं सगळं संपलेलं आहे. लग्न झालं, जेवण झालं, आईस्क्रीम झालं, फ्रूट सॅलड झालं. जेवण खूप छान होतं, मस्त होतं. आणि आता आम्ही पॅकिंग करून सगळं पॅकिंग झालेलं आहे आमचं. हे पा इकडे 2 बॅग आहे, माझी पण त्यांच्याकडेच आहे. तर बॅग घेऊन आता निघालेलं आहे. तिथून आम्हाला हैदराबादसाठी बस पकडायची आणि मग तिथून पुढे आमचे आहेत. त्याच्यामुळे आता ब्लॉग इथेच संपवते. तुम्हाला निकिताचं लग्न कसं वाटलं काय ते नक्की मला कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून सांगा तुम्हाला कसं वाटलं ते. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला बाय बाय. आता मी निघतो. जय तेलंगणा. तेलंगणा. चलो बाय बाय.